अंकुशजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा वारंवार होतात. आता पुन्हा एकदा अधिवेशनात चर्चा जोर धरत आहे आणि याच संदर्भात आता जयंत पाटील यांचा आगामी काळात भाजप प्रवेश होईल का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमोल मिटकरीजी सध्या सुद्धा आपल्यासोबत जोडलेत. अमोलजी, यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये जयंतराव पाटील यांची कोंडी होत आहे आणि त्यामुळे आगामी काळात असा काही निर्णय होऊ शकतो तशी शक्यता नाकारता येत नाही. अंकुशजी, आपलं काय मत यावरती? नाही, गेली 2-2.5 वर्ष जयंतरावांच्या बाबतीमध्ये असं विनाकारण संशयाचं वातावरण माध्यमामधून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षातर्फे केलं जात आहे. पण त्याच्यामध्ये काहीही अर्थ नाही. काल सुद्धा त्यांनी जे वक्तव्य केलं ते फार गांभीर्याने घेण्यासारखं नाही. ते विनोदाने त्या ठिकाणी बोलले आणि मटकरी म्हणतायत की ते जयंतरावांची कोंडी होते. असं काही नाही. आपण पाहिलं असेल की नुकत्याच झालेल्या आमच्या पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जयंतराव पाटलांना पक्षाच्या बाबतीमध्ये संपूर्ण फ्री हँड दिलेला आहे आणि त्यानंतर जयंतरावांनी त्यांची नवीन टीम विभाग वाईज प्रभारी नेमलेले आहेत आणि त्यांच्या कामाला देखील सुरुवात झालेली आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जयंतराव पवार साहेबांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देतील असं जे म्हणतात ते स्वप्नामध्ये वावरतायत. असं म्हणलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. काही वेळेला विनोदामध्ये काही वक्तव्य केली जातात, त्याचा लगेच राजकीय अर्थ वेगळा लावणं हे माध्यमांनी देखील फारसं गांभीर्याने घेऊ नये. त्याच्यामुळे जयंतरावांच्या बाबतीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्ते त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ते साहेबांना सोडतील असं आमच्या स्वप्नात देखील येत नाही. नक्कीच. अंकुशजी, मी अमोलजी यांच्याकडे जाणार आहे. अमोलजी, खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, अंकुशजी यांनी तो उपस्थित केलेला आहे की पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची कोंडी होत नाही. जयंत पाटील यांना पूर्णपणे पक्षामध्ये फ्री हँड देण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा चर्चा निरर्थक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कोण काय म्हणते त्याच्याशी मला घेणं नाही. आज होळीचा दिवस आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मागच्या काळापासून त्यांच्याच पक्षातल्या लोकांची जी काही वक्तव्य आली, यांचं जाऊ द्या, जयंत पाटील साहेबांचं वक्तव्य थोडं बाजूला ठेवूया. लोकसभेच्या निकालानंतर जे काही वक्तव्य आली ना बाहेर की एकट्याने पुन्हा श्रेय घ्यायचं नसतं, बोलला ना एक त्यांच्यातला नेता, ते त्यांनी कबूल केलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सातत्याने तुम्ही म्हणताय की आम्ही हवेत वावरतोय किंवा हे करतोय. जयंत पाटलांसारखा मोठा नेता ज्यावेळेस म्हणतोय की मी अनेकांच्या संपर्कात आहे. आता असंच पुणेकरांना दंगेकरांच्या बाबतीत पण वाटलं होतं की दंगेकरांच्या बाबतीत गैरसमज पसरले जात आहेत, दंगेकर असं काही करणार नाहीत आणि शेवटी काय झालं, त्याच्यामुळे निर्णय घेणारा व्यक्ती ज्यावेळेस एखादा मानसिक ताण किंवा अशा काही गोष्टी येतात त्यावेळेस तो घेत असतो. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे, आम्हाला काय त्याबद्दल बोलायचं नाही आहे, कोण येतं कोण त्याबद्दल बोलायचं नाही आहे. पण वस्तुस्थिती मात्र महाराष्ट्रात पत्रकारांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे. भ्रामक समजुतीत कोण आहे आणि याच्यात कोण वावरते भ्रामक समजुतीमध्ये येणाऱ्या काळात दिसेलच आपल्याला. नाही कशाला, थोडा काळ वेट करा, वेट अँड वॉच. नक्कीच नक्कीच. अंकुशजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण जसं म्हणालात की अशा प्रकारच्या विनोदाने केलेल्या वक्तव्याला कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. मात्र थोडासा महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर अनेक वेळा अशा सूचक वक्तव्या, सूचक इशारा दिल्याच्यानंतर पक्षप्रवेश झालेत आणि त्या प्रकारची कोंडी होते अशी वारंवार चर्चा सुद्धा होते. नाही, कोंडी नाही ना. कोंडी जर असती तर त्यांचं प्रदेश अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी निर्णय घेतला असता. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की नुकतीच सर्व पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना एकत्र करून त्यांच्यावरती जयंतरावांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्यात आणि आता त्या प्रभाऱ्यांकडून खालपर्यंत ते पर्कोलेट करण्याची अपेक्षा त्यांच्याकडनं आहे. त्यामुळे काही नाही, असं कुठल्याही वावड्या जरी असल्या त्याच्यावरती फारसा विश्वास ठेवता कामा नये. जयंतराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चांगलं नेतृत्व करतायत. तरुण पिढी देखील त्यांच्या बरोबर आहे. आता मटकरी काहीतरी म्हणत होते की लोकसभेच्या निवडणूक, विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एखादा कार्यकर्ता त्याचं मत त्या ठिकाणी म्हणतो, याचा अर्थ पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांचं ते मत आहे असं काही समजण्याचं कारण नाही. आम्ही जयंतरावांच्या बाबतीमध्ये ठाम आहोत. जयंतराव पवार साहेबांची साथ सोडणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून ते आगामी काळामध्ये आपला पुन्हा ठसा उमटून दाखवतील.
नक्कीच अंकुशजी, खरं तर पक्षामध्ये श्रेयवादासाठी लढाई सुरू आहे अशी सुद्धा मध्यंतरी चर्चा रंगली होती. मात्र आगामी काळात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं. अमोल मिटकर यांनी तर थेट आता वेट अँड वॉचची भूमिका घेणं सध्या तरी आवश्यक अशी प्रतिक्रिया दिली. अमोलजी आणि अंकुशजी खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.